नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मला शेतातून यायला उशीर झाला किंवा कुठं कार्यक्रमाला जायचं जर असलं ना, तर मला ह्या लाडूबाई खूप साऱ्या मदत करीत असतात. सिद्धीला असं अभ्यास सोडून सर्व कामं करायला खूप आवडतात. अभ्यास म्हणलं तर कंटाळा येतो तिला. तिला म्हणलं, "मला कांदा चिरून देते का?" आणि तिचा अभ्यास झाला होता पूर्ण. जो शाळेतला दिलेला अभ्यास असतो ना, तो शाळेतून आली ना, पटकन आवरून घेते. मग बाकीचा अभ्यास काहीच करायचा नसतो तिला. फक्त दिलेला अभ्यास करायचा असतो, बाकी नाही. आणि त्यानंतर तिला म्हणलं, "कांदा चिरून देते का मला?" आणि तिला असं अभ्यास झाला ना, "मम्मा मी काय करू?" असं तिचं होतं असतं. लसूण सोलून देईन, कधी हीटर भरीन पाण्याचा. तर तिला म्हणलं, "मला कांदा चिरून देते का?" तर म्हणली, "हां देते." तर म्हणलं, भाकरी जर झाल्या तर पटकन मग वाटण भाजून घ्यावं तव्यावरती गरम. तर इथं माझं चाललेलं आहे भाकरी करायचं काम. आणि मला यांची खूप अशी म्हणलं ना 30% मदत नक्की होत असते शेतातून दमून वगैरे आल्यानंतर. आणि ही लाडूबाई नुसते अभ्यास करीन आणि डोकून बघायला येईल, सिद्धी काय करते ना ती अभ्यास करीत नाही असं सांगत राहील. झाल्या लाडूबाईला म्हणजे कांदा चिरून देते का, तिने चिरून दिला कांदा बघा. लगेच पटकन तव्यावरती गरम करायला होतं भाजीला लाल. त्यानंतर तिथं लसूण सुद्धा तिने सोलून दिलाय, खोबरं चिरून भाजून घेतलंय मी तव्यावरती. त्यानंतर मग कांदा भाजून घ्यायचा. अंड्याचं कालवण करायची म्हणून अंडी उकडायला ठेवली शेगडीवरती. आल्यावरती बघा अंडी उकडतात. अंडी उकडायला ठेवली, वाटण भाजून ठेवलं होतं, गार होईल. भाकरी झालत्या आणि भांडी घासून आणली. किचन वाटा वगैरे सगळं क्लीन केलं. आता भांडी खडीला लावून घेतली. तिचा पण लाव, नाही तर तूच लावशील फक्त. लय अगोदर रे, फक्त तिचा डबा बसायच्या टायमाला तिचाच काढीन, फळीला लावताना तिचाच काढीन, निवडून काढीन ना झाकण. तू दोन्ही पण लाव बरं का तिथं, असं नको करू. आणि गमेले पालथं घालतं. अभ्यास झाला तो मला अशा मदत करीत असतात. हिटर भरायची बरं का, दुधींकडं आता हिटरचं काम. मी गायींना पाणी पाजून घेते, वाटण झाल्यावर वाटीचे वाटून ठेवते, मग कालवण करते. संध्याकाळचं असंच होतं, गायींना पाणी पाजावा का दूध काढावा, स्वयंपाक करावा. नाही लवकर स्वयंपाक झाला तर आली आरडायला रंभा, झालं का चल जेवायला घे. मी सांगेन तुला नंतर. वाटून घेते, बाहेरचं उरकून. नाही तर सर्व काम आवरून घेतलं, स्वयंपाक झाला, गायांचं दूध पण काढून झालं आणि किचन वाटा वगैरे घर झाडून क्लीन वगैरे केलं. आणि मी अशी रेडी झालेली आहे, कारण की शेजारी कार्यक्रम होतं, डोळे कार्यक्रम. तर तिकडे जायचं होतं. पिहू, सिद्धी आणि मी, तिचे पप्पा, आम्ही 4 जाणार होतो. त्यानंतर आम्ही कार्यक्रमामध्ये जाऊन पोचलो. आमच्या अगोदर कार्यक्रम चालू झालेला होता ओवाळणी. आणि मी व्हिडिओ काढते म्हणून लईच लाडूबाई डोकून बघायला आली. आणि त्या